नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 1 सप्टेंबर 2023 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर या ठिकाणी जी काही महत्त्वपूर्ण न्यूज आहे त्यांची या ठिकाणी आपण चर्चा करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती जे काही संसदेचे अधिवेशन आहे त्या संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, अधिवेशनात कोणता धक्का। तर या ठिकाणी पहा, दिनांक 18 आणि 22 सप्टेंबरच्या दरम्यान मंत्रिमंडळाने केंद्रीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे। ही सर्वाधिक महत्त्वाची या ठिकाणी आपल्यासाठी बातमी आहे, जिला की या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसदेचे जे काही विशेष अधिवेशन असते ते एखाद्या विशेष कारणासाठी बोलवले जाते। खास करून जी आपलं राज्यघटना आहे, आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण 2 संसदीय अधिवेशनाचा उल्लेख करण्यात आले आहे, परंतु आपल्याकडे परंपरेनुसार 3 संसदेची अधिवेशने होतात। ती 3 अधिवेशने कोणती यांची इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। आणि त्याचबरोबर जे काही संसदेचे विशेष अधिवेशन असते ती आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये किती वेळा आणि कोणकोणत्या कारणास्तव बोलवण्यात आली याचीही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। तर या ठिकाणी जे काही संसदेचे अधिवेशन असते, संसदेचे अधिवेशन म्हणजे नेमके काय ते या ठिकाणी आपण समजून घेऊया। संसदीय सदस्यांची ठराविक कालावधीमध्ये दररोज होणारी बैठक, ज्याला की आपण संसदेचे अधिवेशन असे म्हणतो। तर या ठिकाणी पहा, जी काही आपली संसद आहे, आपल्या संसदेचे 2 सभागृह आहे, एक आहे लोकसभा आणि दुसरी असते राज्यसभा। मग या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभा यांचे सदस्य असतात ज्यांना की आपण खासदार असे म्हणतो। मग हे जे खासदार असतात एका ठराविक कालावधीमध्ये राज्यसभेमध्ये किंवा त्यांचे जे काही सभागृह आहे जसे की लोकसभा असेल त्यामध्ये ते बैठक घेत असतात, त्या ठिकाणी त्यांची मीटिंग होत असते। मग या ठिकाणी राष्ट्रपतींनी जेव्हा अशा प्रकारची मीटिंग एका पर्टिक्युलर किंवा ठराविक कालावधीसाठी बोलवली असते त्याला आपण संसदेचे अधिवेशन असे म्हणतो। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला क्लिअर असला पाहिजे। मग वर्षभरातून साधारणपणे अशी संसदेची एकूण 3 अधिवेशने होत असतात, ज्यामध्ये संसदेचे जे काही सर्व सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना बैठकीसाठी त्या ठिकाणी बोलवण्याची जी काही प्रक्रिया होते त्या प्रक्रियेला या ठिकाणी संसदेचे अधिवेशन बोलावणे असे म्हणतात। हाही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असला पाहिजे। आणि राज्य जी आपली घटना आहे, राज्यघटनेच्या कलम 85 अन्वये राष्ट्रपतींना असा अधिकार आहे की ते काय करू शकतात, कोणत्याही क्षणी संसदेचे अधिवेशन बोलवू शकतात। या ठिकाणी जे कलम आहे संसदेच्या अधिवेशना बोलवण्यासंदर्भात ते कलम या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। ते कलम तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे। आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी की तुम्हाला माहितीच असली पाहिजे, ज्याला की तुम्हाला IMP करायचे, UPSCनेही यावर क्वेश्चन विचारला आहे। संविधानात केवळ 2च अधिवेशनाचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक आहे हिवाळी अधिवेशन आणि नंबर 2 चे जे आहे ते आहे पावसाळी अधिवेशन। आणि नंबर 3 चे जे अधिवेशन आहे ज्याला की आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन असे म्हणतो, ज्याला की आपण बजेट सेशन असे म्हणतो, ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उल्लेख भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेला नाहीये। हा पॉईंट आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, जो की तुम्हाला माहिती असणं किंवा तो तुम्ही नोट डाऊन करून घ्यावा अशा प्रकारचा या ठिकाणी मी तुम्हाला सल्ला देईल। तर पुढे जी काही सर्वसाधारणपणे संसदेची अधिवेशने आहेत त्या अधिवेशनाची इन डिटेलमध्ये चर्चा करूया। नंबर 1 ला आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहणार आहोत, नंबर 2 पावसाळी, नंबर 3 हिवाळी अधिवेशन। उन्हाळी अशा प्रकारचं अधिवेशन नसतं, हाही पॉईंट तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते प्रत्येक वर्षी फेब्रुवारी म्हणजे 1 फेब्रुवारीला ते बोलवले जाते किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रपतीकडून बोलवले जाते। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। साधारणपणे 1 फेब्रुवारी ही डेट या ठिकाणी दिली आहे आणि या ठिकाणी 1 फेब्रुवारीला जे काही अर्थसंकल्प असतो देशाचा, तो अर्थसंकल्प या ठिकाणी भारताचे जे काही अर्थमंत्री आहेत त्या अर्थमंत्र्याकडून अर्थसंकल्प सादर केला जातो।
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे 2 भाग किंवा 2 कालावधी आपण पाहू शकतो, ज्यामध्ये एका महिन्याचे अंतर असते आणि दरवर्षी दोन्ही सभागृहांना जे काही अधिवेशन सुरू होते ते अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते. राष्ट्रपतीचे अभिभाषण म्हणजे जी काही अधिवेशन होते त्या अधिवेशनाला राष्ट्रपती संबोधित करतात. राष्ट्रपती देशापुढचे जे काही समस्या आहेत, सरकारची जी काही ध्येय धोरणे आहेत, ते सर्व गोष्टी या ठिकाणी सभागृहापुढे मांडत असतात. त्या ठिकाणी ते भाषण करत असतात. यालाच आपण राष्ट्रपतीचे अभिभाषण असे म्हणतो. आणि प्रत्येक वर्षी जे काही आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना उद्देशून तशा प्रकारचं जे काही अभिभाषण आहे ते सभागृहामध्ये मांडत असतात. पुढे जर इन डिटेलमध्ये आपण चर्चा केली तर जे काही पावसाळी अधिवेशन आहे, त्या पावसाळी अधिवेशन प्रत्येक वर्षी जुलै ते सप्टेंबर या महिन्याच्या दरम्यान बोलवले जाते. आणि हे जे अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये जनहिताच्या विषयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाते. म्हणजे जी देशातील नागरिक आहे त्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर जी काही उत्तरे आहेत, ती उत्तरे या ठिकाणी जे काही मंत्री आहेत त्यांच्याकडून मागवली जातात. किंवा एखादा प्रश्न जो की नागरिकांसाठी किंवा नागरिकांच्या कल्याणासंबंधी महत्त्वाचा आहे, तो प्रश्न या ठिकाणी सदस्य त्या बैठकीमध्ये उपस्थित करतात. आणि जे काही मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, ते जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना त्या ठिकाणी उत्तर देतात. आणि नंबर 3चे जे अधिवेशन आहे ते आहे हिवाळी अधिवेशन, ज्याला की आपण संसदेचे हिवाळी अधिवेशन असे म्हणतो. आणि प्रत्येक वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या 2 महिन्याच्या दरम्यान किंवा या 2 महिन्यापैकी या अधिवेशनाला बोलावले जाते. आणि सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे जे हिवाळी अधिवेशन असते त्याचा कालावधी सर्वात कमी असतो. हा पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. संसदेचे जे काही दुसऱ्या सत्रादरम्यान विधिमंडळ कामकाजाच्या अनुपस्थितीची या ठिकाणी भरपाई केली जाते. म्हणजे या ठिकाणी पावसाळी अधिवेशनामध्ये जर संसदेचे व्यवस्थित प्रकारे कार्य झाले नसेल आणि या ठिकाणी काही दिवस वाया गेले असतील, तर जे दिवस वाया गेले आहेत त्या दिवसांची भरपाई या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाते. म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये काही कामकाज नाही झालं तर त्या कामकाजाची पूर्तता या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाते. हाही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी संसदेचे जे काही विशेष अधिवेशन या ठिकाणी केंद्र सरकारने बोलवण्याचे ठरवले आहे, त्या विशेष अधिवेशनाविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे. आपण आता चर्चा केली की संसदेचे 3 विशेष अधिवेशने बोलवली जातात. मग त्या व्यतिरिक्त एखाद्या महत्त्वाच्या विषयावर जर चर्चा करायची असेल तर राष्ट्रपतीकडून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाते. आणि तशा प्रकारचे अधिवेशन आता येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये केंद्र सरकारने बोलवलेले आहे. मग या ठिकाणी एक स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणून आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट कोणता राहील की भारताच्या इतिहासामध्ये आतापर्यंत किती वेळा आणि कोणकोणत्या वेळा भारताच्या संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. तर सर्वप्रथम 9 ऑगस्ट 1992 मध्ये भारत छोडो चळवळीला आपण 50 वर्ष पूर्ण केली. मग या निमित्ताने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट 1997 मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा जो काही सुवर्ण महोत्सव आहे, तो सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी आणि त्याचे निमित्त साधून 6 दिवसाचे विशेष अधिवेशन या ठिकाणी संसदेचे बोलवण्यात आले होते. पुढे 2017 मध्ये GST विधेयक संमत करण्यासाठी केंद्र सरकारने एक दिवसीय संयुक्त अधिवेशन आयोजन केले होते. संयुक्त अधिवेशन म्हणजे ज्या ठिकाणी राज्यसभा आणि लोकसभा एकत्र बैठक होते, त्या बैठकीला आपण संयुक्त अधिवेशन असे म्हणतो.
असं जर पाहिलं तर राज्यसभेचे अधिवेशन वेगळे असते, राज्यसभेची बैठक वेगळी असते, त्याचप्रमाणे जी काही लोकसभा आहे त्या लोकसभेची ही बैठक वेगळी असते। परंतु 2017 मध्ये केंद्र सरकारने जे काही जीएसटी विधेयक आहे ते पास करण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलले होते। हा पॉइंट सर्वाधिक या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। आणि शेवटी 14 आणि 15 ऑगस्ट या अशा 2 दिवशी 2021 मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा जो काही रौप्य महोत्सव आहे त्याचे निमित्त साधून एक दिवसाचे विशेष अधिवेशन संसदेचे बोलवण्यात आले होते। मग अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 4 वेळा भारतामध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते। आणि सर्वात अलीकडचे जे काय आहे ते आहे दिनांक 14-15 ऑगस्ट, स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी आपण संसदेचे विशेष अधिवेशन बोलले होते। आणि त्यानंतर आता येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्येही आपण संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे, सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे। तर अशा प्रकारे ज्या महत्त्वपूर्ण पॉईंट आपल्यासाठी होते त्या सर्व पॉईंटच्या ठिकाणी आपण चर्चा केली आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। जी पुढची न्यूज आहे ती विकास दरासंदर्भात आहे। तर या ठिकाणी विकास दर म्हणजे काय, देशाचा होणारा जो काही एकूण विकास असतो, देशाच्या विकासामध्ये होणारी जी काही वाढ असते किंवा देशाच्या उत्पन्नामध्ये होणारी जी काही एकूण वाढ असते त्याला आपण देशाचा विकास दर म्हणतो। मग या ठिकाणी एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये जीडीपीची जी काही वृद्धी आहे, जीडीपीची जी काही ग्रोथ आहे ती 7.8% राहिलेली दिसते। म्हणजे ती एक चांगल्या प्रकारची वाढ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये झाली आहे असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो। आणि या संबंधी जी काही आकडेवारी आहे ती भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकीय तिला प्रसिद्ध केली जाते। हा पॉइंट आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे, कारण आयोग या ठिकाणी क्वेश्चन विचारू शकतं की विकास दरासंबंधी आकडेवारी खालीलपैकी कोणत्या कार्यालयाकडून किंवा कोणत्या संस्थेकडून जाहीर केली जाते। तर या ठिकाणी आपलं उत्तर असलं पाहिजे राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय। एप्रिल ते जून या कालावधी दरम्यान जो काही विकास दर आहे तो सकारात्मक राहण्याचं कारण म्हणजे कृषी आणि जे काही आर्थिक क्षेत्र आहे यामध्ये चांगल्या प्रकारची वाढ दिसून आली होती। आणि याच कालावधीमध्ये चीनचा जो काही विकास दर आहे तो 6.3 राहिलेला आहे आणि भारताचा याच कालावधीमध्ये 7.8% हा विकास दर आहे। म्हणजेच या ठिकाणी जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून जे भारताने हे बिरुद आहे ते बिरुद या ठिकाणी कायम राखलेले आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्याचप्रमाणे जे अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या 8 प्रमुख क्षेत्र आहे किंवा आपल्या अर्थव्यवस्थेचा या क्षेत्रांना आपण गाभा म्हणतो, कोर म्हणतो, त्या क्षेत्रांचीही वाढ या महिन्यामध्ये 8% अशी सकारात्मक झालेली आहे। म्हणजे ती एक पॉझिटिव्ह न्यूज या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी असलेली आपल्याला दिसते। बऱ्याच कालावधीपासून आपण चंद्रयान 3 आणि जे काही विक्रम लँडर आहे, प्रज्ञान रोवर आहे यांच्याविषयी चर्चा करत आहोत। आजच्या न्यूजमध्ये एकच पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे, जे काही प्रज्ञान रोवर आहे, प्रज्ञान रोवरने चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फरचे काही सॅम्पल असल्याची पुष्टी केली आहे। म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर गंधक ज्याला की आपण सल्फर म्हणतो त्याचे अस्तित्व त्या ठिकाणी रोवरला आढळून आले आहे, त्या संबंधित ती न्यूज आहे। आणि तशा प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे ती इस्रोने प्रसिद्धही केलेली आहे। शेवटची जी आजची न्यूज आहे ती पाहूया। न्यूज अशी आहे, सामन्यामागे 67.76 कोटी रुपये। अलीकडेच BCCI भारतीय क्रिकेट बोर्डने काय केलं आहे, मायदेशामध्ये जे काही क्रिकेटचे सामने होणार आहेत त्या सामन्याचं प्रसारण करण्यासाठी टीव्हीचे जे काही हक्क आहेत ते हक्क वायकॉम 18 कडे देण्यात आले आहेत। अलीकडेच यामध्ये जी काही भरघोस वाढ झाली आहे त्या वाढीचं, त्या रेव्हेन्यूचं, त्या महसुलाचं उत्पादन या ठिकाणी भारतीय क्रिकेट बोर्डला भेटणार आहे। आयोग क्वेश्चन विचारू शकतं की अलीकडेच मायदेशातील क्रिकेट सामन्याचे जे काही प्रसारणाचे हक्क आहेत खालीलपैकी कोणत्या कंपनीला देण्यात आले आहेत। तर या ठिकाणी आपलं उत्तर माहिती असलं पाहिजे वायकॉम 18। हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो की तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। यामध्ये बाकी इतर कोणताही पॉईंट आपल्या कामाचा नाहीये। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 1 सप्टेंबरचं जे काही महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे। व्हिडिओ संबंधी तुमच्या कमेंट
तुमचे सजेशन्स हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत शेअरही करायचे आणि न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईबही करायचं आहे। यासंबंधी जी काही PDF आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आज इथेच थांबतो, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।